Hi, hello, good morning. Welcome back to the mini vlog, guys. So, here is another day of my life. आज होता पिल्लूचा वॅक्सिनेशन डे. तिला आम्हाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं होतं वॅक्सिनेशनसाठी. हा तिचा 2.5चा वॅक्सिनेशन आहे. ॲक्च्युली ती 3.5 महिन्याची झालेली आहे, पण फर्स्ट वॅक्सिनेशनला आम्हाला थोडासा लेट झाला होता का तर तिचं वेट कमी होतं म्हणून. सो मग आता पुढचे जे वॅक्सिनेशन असतील ते थोडे थोडे आम्हाला वेळेने द्यावे लागणार. तसं तर हॉस्पिटलमधून आपल्याला रिमाइंडरचा कॉल येतोच, ॲटलिस्ट आम्हाला तरी येतोच इथे. सो त्यामुळे आम्हाला लगेच कळून जातं. इथे हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधी मस्तपैकी चहा बिस्किटं खाल्ली आणि त्यानंतर पिल्लूला अंघोळ घातली, छान मालिश केली आणि अंघोळ घातली. कारण आता इथे काय की वॅक्सिनेशन दिल्यानंतर मी 1 दिवस तिला अंघोळ अजिबातच घालत नाही आणि ह्यावेळेला पाळायलाच आहे वॅक्सिनेशन, थँक गॉड. पण काय होतं की मुलांना खूप त्रास होतो, कधी-कधी ताप येते, त्यामुळे मग अंघोळ नाही घालायची असं सांगतात डॉक्टर पण. सो त्यामुळे मी काही घालत नाही. त्यानंतर पिल्लूची बॅग पॅक केली. ड्रेस टाकते मी तिच्या बॅगमध्ये आणि एखादा नॅपी सोबत असावा म्हणून. भलेही मला जास्त वेळ लागणार नाही, तरीही ह्या सगळ्या गोष्टी मी कॅरी करते. इथे आम्ही दोघी रेडी झालो, ऑटो बुक केला आणि थेट निघालो हॉस्पिटलला. चला पुन्हा भेटूयात एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.